मग काय झालं, लंडनला जेव्हा सावरकर होते, पत्र पाठवू शकत होते ते भारतात महिन्यातून 1. हं, तर त्यावेळेस यायलाही किती वेळ लागायचा हं, आणि भारतातून एक पत्र लंडनमध्ये जायचं, ते पोहोचायला किती वेळ लागणार. हं, तर येसू वहिनींनी इकडचा सगळा हा घटनाक्रम एक पत्र लिहून हं. तात्यांना तिकडे लंडनमध्ये कळवला. कळलं. बाबारावांना जन्मठेप, प्रभाकर गेला, घरावर जप्ती, हं, हे सगळं कळवलं. हं, तात्यांच्या हातात ते पत्र पडलं, हं, तेव्हा मदनलाल धिंगराला फाशी झालेली. हं, म्हणजे त्यांची मनस्थिती कशी? पत्रात या घटना कळतायत. तिकडे कान्हेरेंनी जॅक्सनला गोळ्या घातल्या हे कळतंय. इकडे मदनलालला फाशी. हं. तिकडे कान्हेरे, देशपांडे, कर्वे तिघांना एकदम फाशी. हे सगळं त्यांना कळतंय. आणि आता त्यांना भारत भवनातून पण बाहेर काढलंय. कारण सगळं हे त्यांच्या विषयीचं कळायला लागलं ना. हं. कुठे राहणार? कोणी त्यांना राहायला जागा. तोपर्यंत श्यामजी कृष्ण वर्मा जे भारत भवनामध्ये होते, ते पॅरिसला गेलेले होते. अच्छा. ते तिथे नव्हते. आणि मग आता सावरकरांनाही भारत भवनातून बाहेर पडावं लागलं. मग सावरकर लंडनजवळ ब्रायटन या गावी गेले निरंजन पाल यांच्या घरी. ओके. आणि मग एक दिवस संध्याकाळी ब्रायटनच्या त्या समुद्र किनाऱ्यावर उभे असताना आपल्या सगळ्यांचं लाडकं आवडतं जे गीत, ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला, ते गीत तिथे या मनस्थितीत जन्माला आलेलं आहे. हं, म्हणजे येसू वहिनींनी कळवलेलं हे तिथे घडलेल्या घटना, हं. काय मनस्थिती असेल त्याची. म्हणजे हे आत्ता नुसतं आठवलं तरी आपण पुढे बोलू शकत नाहीये. हे त्यांनी सहन केलंय तेव्हा. केवळ भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी.